नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठवाड्यात महायुतीचा दबदबा कायम, सुहास शिरसाटांचा दणदणीत विजय तर अंबादास दानवेंना मोठा धक्का। तर जागतिक संगीत दिनी संभाजीनगरच्या कलाकारांनी दिली शहराला मेजवानी, 100 कलाकारांचा अविस्मरणीय आविष्कार। आता बघूया सविस्तर बातम्या। औरंगाबाद जालना विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे। या निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी 9:30 वाजता जाहीर झाला। यामध्ये भाजपचे सुहास शिरसाट यांनी 455 मते मिळाली आहे, तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 135 मते मिळाली। अपक्ष उमेदवार इसाक संधूखान यांना 35 मते। पहिल्याच फेरीत मतांचा कोटा पूर्ण झाल्याने सुहास शिरसाट यांना विजयी घोषित करण्यात आलं। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला। शहरातील शासकीय औषध निर्माण महाविद्यालयात सकाळी 8 वाजता या मतमोजणीला 4 टेबलवरती सुरुवात झाली। सुरुवातीला सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या। यामध्ये वैध अवैध मते बाजूला करण्यात आली। दोन्ही जिल्ह्यातील 637 मतदारांपैकी 630 मतदारांनी मतदान केलं होतं। या 630 पैकी 5 मते अवैध ठरली, त्यामुळे विजय मतांचा कोटा 313 निश्चित करण्यात आला। प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली। ही मतमोजणी 2 फेरीत होणार होती, परंतु पहिल्याच फेरीत महायुतीचे सुहास शिरसाट यांनी 455 मते घेत विजयाचा कोटा पूर्ण केला। महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना केवळ 135 मतांवरती समाधान मानावं लागलं। पराभवाचं चित्र स्पष्ट होताच ते कार्यकर्त्यांसह सकाळी 10:30 वाजताच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले। अपक्ष उमेदवार इसाक खान संधू खान यांना 35 मते मिळाली। शिरसाट आणि लोखंडे यांच्या मतांमधील अंतर 320 इतकं होतं, त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे मोठं यश मिळवल्याचं हे चित्र आहे। सदर निवडणुकीत सुहास शिरसाट यांना 455 मते मिळाली, तर ते विजयी ठरले। याबरोबरच गणेश लोखंडे यांना 135 मते, इसाक खान यांना 35 मते तर 5 मते अवैध ठरली, असे एकूण 630 मतदात्यांनी मतदान केलं। राज्यातील विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 16 जागांवरती महायुतीचा विजय मिळवल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सर्व उमेदवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार या तिघांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विधान परिषदच्या निवडणुका लढलो आणि आज जनतेने आज कौल हा महायुतीच्या साईडने दिला आणि महायुतीला सगळीकडे यश प्राप्त झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पण 455 मतं मी पहिल्या दिवसापासून 450+ मतं आम्ही घेऊ हे म्हणत होतो आणि आम्ही विरोधी पक्षाला पण विनंती केली होती की आपलं कॅल्क्युलेशन जर आपण काढलं तर तुम्ही निवडणूक जर आम्हाला पाठिंबा दिला तर बिनविरोध निवडणूक होईल, जसे 6 ठिकाणी झाली त्याच पद्धतीची। पण शेवटच्या मोमेंटपर्यंत त्यांनी आम्हाला सांगून नंतर त्या काही निर्णय घेतला नाही। पण मला नक्कीच खात्री आहे की या महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी NCP अजितदादा ग्रुपला आज बहुमत दिलं आणि सगळ्यांनी आम्ही एकत्र लढल्यामुळे आज आम्हाला भरपूर यश मिळालं। बाजार केला तुम्ही, फक्त पैशांचा खेळ केला म्हणून हे सगळं साध्य झालं। मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आमचे निवडून आलेले प्रतिनिधींचं टोटल करा। आमचं 426 मतं तर आम्हाला आमच्या भाजप, शिवसेना आणि आमच्या मतावर निवडून आलेले होते। बाकी आमचे जे काही अपक्ष विक्षक ज्यांनी ऑलरेडी आम्हाला निवडणुकीत सपोर्ट केला होता अशी सगळी मंडळी होती। घोडेबाजारी कोण केलं ते त्यांनी केलं का, MIM आणि उभाटा काय चुपी युती आहे त्यांनी बघून घ्यावं। जे माझ्यावर नेहमी आरोप करतात आज कशाला फर्स्ट प्रेफरन्स आणि सेकंड प्रेफरन्स घ्यायची, MIM ची मतं घ्यायची का गरज पडली पाहिजे? त्यांनी घेतली फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्सची मतं घेतली ना। त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे 119 होत्या पण त्यांना 135 मिळाले। तुमची मतं फोडण्यात
पहिल्या पसंतीची आमची यश मिळाले. आमची मतं ऍक्च्युअल तसं बघायला गेलं तर 419 मतच आमची होती. भाजप, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी ग्रुप ही जी बाकीची ऍडिशनल मिळाली आहेत, ते असेच अपक्ष मित्र पक्ष अशा ज्यांनी आम्हाला निवडणुकीत मदत केली होती अशाच लोकांचं आम्हाला मतदान मिळालेलं आहे. घोडे बाजार कोण केला, काय केला हे त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. नाशिक मधला विषय आता युतीमध्ये तिढा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरायला लागलेला आहे असं दिसतंय. राज्याचे नेते यामध्ये आवर्जून लक्ष घालतील आणि त्यामध्ये काही ना काही तोडगा निघेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 11 जागांचा निकाल आज जाहीर झाल्यात. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यापैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्यामुळे उर्वरित 11 जागांचा निकाल आज जाहीर झाल्यात. सदर निकालानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. संभाजीनगर जालना विधान परिषदेमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवलं आणि जी आमच्याकडे मतं होती त्यापेक्षा जास्त मतं आम्हाला मिळाली, म्हणून आजचा हा विजय खऱ्या अर्थानं महायुतीचा आहे आणि त्याचा आनंद शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. नाशिकमध्ये तुम्हाला दणका बसलेला आहे आणि आता प्रश्न पडलाय की यामुळं भाजप आणि शिवसेनेमध्ये नवीन तिढा सुरू होतील का? नाशिकच्या निवडणुकीमध्ये नाशिक असेल की जळगाव असेल, या दोन्ही निवडणुकीचे सूत्र गिरीश महाजन आणि उदय सामंत हे हाताळत होते. त्या दोघांनी संपूर्णपणे प्रयत्न केला सुद्धा. जळगावमध्ये तुम्ही पाहाल उबाटाच्या उमेदवाराला अवघे 5 मतं मिळाली, परंतु नाशिकमध्ये त्याचं उलट चित्र आम्हाला पाहायला मिळालं. बंडत शमलय म्हणून सर्वजण सांगत असताना अचानक एवढे मतं ट्रान्सफर कशी झाली याचा विचार निश्चितच पक्षसृष्टी करतीलच, परंतु अशा प्रकारे निवडणुकीमध्ये घात होणं मला वाटतं हे योग्य नाहीये. महायुती म्हणून जेव्हा आपण लढतो त्या टायमाला महायुतीच्याच उमेदवाराला सर्व मतं पडली पाहिजे, मग तो भाजपचा असो, सेनेचा असो का राष्ट्रवादीचा असो. बाकी 16 ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल, 6 जर बिनविरोध सोडले तर 10 ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला महायुतीने एकत्रितपणे येऊन जो लढा दिला आणि त्यामुळे सर्वांचाच विजय झालेला आहे. आनंदाची गोष्ट जरी असली की महायुतीचे 17च्या 17 16च्या 16 उमेदवार आलेत आणि अपक्ष जो आता आलेला आहे तो जर सोडला तर आम्हाला चांगलं यश या ठिकाणी मिळालं. छत्रपती संभाजीनगरमधील सर्व कलाकारांनी एकत्रित येत जागतिक संगीत दिनी सूर तालांची लयलूट केली आहे. मनमुराद संगीत मेजवानी रसिकांना अनुभवता आली. महानगरपालिकेच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमाला रंगमंदिरात प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. कार्यक्रमाचं थाटात उद्घाटन झालं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे, विश्वनाथ ओक, लक्ष्मीकांत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक कलाकारांनी अवघ्या 6 दिवसात एक अप्रतिम कलाकृती साकारली. कोणताही मोबदला न घेता सर्व कलाकारांनी योगदान दिलं. नांदीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि रंगत वाढत गेली. नाट्यगीत, बंदिश, तरानाने सुरुवात करत ही आनंद यात्रा अभंगाकडून लोकसंगीताकडे वळाली. वासुदेव, भारूड, गोंधळ, लावणी असे वैविध्यपूर्ण सादरीकरण झालं. हिंदी मराठी गाण्यांसोबतच गझल आणि पाश्चिमात्य रॉक बँड सुद्धा चकित करणारे सादरीकरण स्थानिक कलाकार करू शकतात हे शहराला पहिल्यांदाच कळालं. स्वरानुभूती आणि तालवाद्य कचेरीने वादकांचं कौशल्य दाखवून दिलं. कार्यक्रमांची एकत्रितपणाची ही कल्पना समोर आल्यावरती महापौर समीर राजूरकर यांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी या संकल्पनेला प्रोत्साहन दिल्याने एक महाराष्ट्रात एखाद्या शहरातील 100 कलाकारांनी एक होऊन विनामोबदला कार्यक्रम केला हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरलं. शहरात विविध संचात काम करणारे कलाकार जागतिक संगीत दिनी एकत्र येतात आणि अविस्मरणीय आनंद यात्रा घडवून आणतात हे पहिल्यांदाच झालं. छत्रपती संभाजीनगरमधील संगीत विश्वाची ही सफर न भूतो न भविष्यती होती. त्यामुळे दरवर्षी संगीत दिनाच्या निमित्ताने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी कलाकारांनी केला. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी यासाठी महानगरपालिका सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना
बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी। और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासनामार्फत सामूहिक योगासनांचा सराव केला। बिबिका मकबरा व विभागीय क्रीडा संकुलात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। याशिवाय विविध संस्थांनीही जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यात आबालवृद्धांनी सहभाग घेऊन योग सराव केला। सगळ्यांनीच आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडाजी सी यांनी केलं आहे। बिबिका मकबरा येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधीक्षक डॉक्टर शिल्पा जमगाडे, हेमंत हुकरे, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल, उपशिक्षण अधिकारी दीपाली थावरे तसेच विविध योग संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते। निरोगी वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण उपस्थितांना दाखवण्यात आलं। त्यानंतर सामूहिक योगासने, प्राणायाम आदींचा सराव करून घेण्यात आला। योग गुरु देवेन लड्डा यांच्या मार्गदर्शनात हा सराव करण्यात आला। भारतीय योग संस्थान, जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन, द आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग संस्था या संस्था उपक्रमात सहभागी झाल्या। याशिवाय सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षीच्या निरोगी वृद्धांसाठी योग या संकल्पनेला अनुसरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात योगाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। कार्यक्रमासाठी भारतीय युवक संस्थांमार्फत योग प्रशिक्षक विद्या किशोर
ताकसांडे व त्यांच्या सहकार्याने उपस्थित राहून विविध योगासने, प्राणायाम तसेच निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक योगा अभ्यासकांचं प्रात्यक्षिक सादर केला. उपस्थितांना त्यांनी योगाचं महत्त्व समजावून सांगत प्रत्यक्ष योगा अभ्यास करून घेतला. यावेळी उपअधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे, डॉक्टर के.डी. गरकळ, डॉक्टर विनोद मुंदडा, डॉक्टर प्रभा खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुचेता जोशी, डॉक्टर शैलजा राव, डॉक्टर अमोल जोशी, नर्सिंग महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पालवे, डॉक्टर राधेय खेत्रे, डॉक्टर महेश सोनपेटकर, डॉक्टर तपन जक्कल, शारीरिक प्रशिक्षण निर्देशिका अशिका कनक बरालिया, ग्रंथपाल डॉक्टर संतोष शेळके, मुकेश भोसले, सुजित खिल्लारे तसेच प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमात नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सुमारे 170हून अधिक सहभागींनी उपस्थिती मिळाली. सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत योगा अभ्यासाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी नियमित योगा अभ्यासाद्वारे निरोगी, संतुलित व आनंदी जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला. योग दिनानिमित्त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते रोपटे देऊन वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये उत्साहात हा संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर शीतल सोळंके यांनी योगाचं महत्त्व अधोरेखित केलं. या कार्यक्रमास विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, डॉक्टर रश्मी बंगाली, डॉक्टर अर्चना राठोड पवार, डॉक्टर प्रभाकर जिरवणकर, डॉक्टर ऋषिकेश खाडीलकर, प्रभारी अधिसेविका उषा शेकटकर, डॉक्टर श्रुती भेंडे, वैशाली भिवसाने, पुंडलिक खरात, सुलाने आदी डॉक्टर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्वांनी योगाचे नियमित पालन करून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश खरात, रवी अपार, सिद्धार्थ जाधव, अनिल प्रतीक, विशाळ साळवे यांचे सहकार्य मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वतःच्या घामाच्या पैशांसाठी रस्त्यावरती उतरलेल्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलांच्या मागणीसाठी भीक मागो आंदोलन केलं आहे. श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण येथे भीक मागो आंदोलन करण्यात आलं. स्वतःच्या घामाच्या पैशासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा आरोप असा आहे की लाखो रुपयांची ऊस बिले अद्यापही थकीत असून साखर सहसंचालक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. थकीत बिलांसाठी अनेक निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपयाही जमा झाला नाहीये. प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेबद्दल संतप्त झालेल्या ऊस उत्पादकांनी हे आंदोलन छेडलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पूजा प्रभाकर मोरे यांना प्राध्यापक मनीषा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय शास्त्र या विषयातील संशोधनाबद्दल PhD पदवी जाहीर करण्यात आली असून त्यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑफ सेल्फ फंडेड हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनल लायब्ररीज या विषयावरती शोधप्रबंध सादर केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पूजा प्रभाकर मोरे यांना ग्रंथालय शास्त्र या विषयातील संशोधनाबद्दल PhD पदवी जाहीर करण्यात आली आहे. प्राध्यापक मनीषा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑफ सेल्फ फंडेड हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल लायब्ररीज या विषयावरती शोधप्रबंध सादर केला. PhD प्राप्त केल्याबद्दल पूजा मोरे मदन यांचं अभिनंदन होत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठवाड्यात महायुतीचा दबदबा कायम, सुहास शिरसाटांचा दणदणीत विजय तर अंबादास दानवेंना मोठा धक्का. तर जागतिक संगीत दिनी संभाजीनगरच्या कलाकारांनी दिली शहराला मेजवानी, 100 कलाकारांचा अविस्मरणीय आविष्कार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.